आतापर्यंत आपण भाषेच्या स्वरूपाच्या अनुषंगानं भाषा म्हणजे काय आणि भाषेचं स्वरूप हे समजावून घेतलेलं आहे. आता काही भाषाभ्यासकांनी भाषेविषयीच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत, या भाषेविषयीच्या व्याख्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. या प्रकरणातला पहिला भाग आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे भाषा म्हणजे काय. तर भाषेचं महत्वाचं कार्य संदेशन किंवा संप्रेषण हे आहे. संदेशन किंवा संप्रेषण सुरळीतपणे पार पाडणं हे भाषेचं महत्वाचं कार्य आहे. विश्वातील अस्तित्वात असणाऱ्या सर्व भाषांकडून हे कार्य कौशल्यपूर्ण रीतीनं पूर्ण होताना दिसतं. त्याचबरोबर आज अखेर न बोललेलं एखादं वाक्य, एखादा नवा विचार, नवा सिद्धांत, नवे मत व्यक्त करण्याचे नैसर्गिक सामर्थ्य भाषांमध्ये दिसतं. मानवी ध्वनी हे भाषेचं माध्यम आहे. जगभरातील भाषांमध्ये हे जे ध्वनी आहेत, हे ध्वनी कमी जास्त असतं. म्हणजे एखाद्या भाषेत हे ध्वनी जास्त असतील तर दुसऱ्या भाषेत हे ध्वनी कमी सुद्धा असतील. ज्या भाषेत ध्वनी कमी असतात त्या भाषेत अर्थातच शब्दही कमी असतात, आणि ज्या भाषेत ध्वनी जास्त असतात त्या भाषेत अर्थातच शब्द आणि संकल्पना सुद्धा जास्त असतात. भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींची संख्या ही सर्वसाधारणपणे कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 70च्या दरम्यान असल्याचं दिसून येतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. मूलध्वनी म्हणजे मुळातले जे ध्वनी कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 70 असल्याशिवाय भाषा निर्माण होऊ शकत नाही. निवडक ध्वनींच्या आधारानं अस्तित्वात येणारी भाषा नेमकी काय आहे, तिचा वापर कसा होतो, तिच्यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्य अंतर्भूत आहेत, भाषा कोणकोणती कार्य करते, याचा या प्रकरणामध्ये आपण विस्तारानं विचार करणार आहोत. आणि या अभ्यासानंतरच भाषेचं स्वरूप पूर्णपणे आपल्या लक्षात येणार आहे. आता या अनुषंगाने आपण पहिल्यांदा बघणार आहोत त्या भाषेच्या व्याख्या बघणार आहोत. भाषा म्हणजे काय हा प्रश्न सर्वसामान्यांना सहसा कधी पडत नाही. म्हणजे भाषा सगळेच बोलतात
पण जे जे भाषा बोलतात त्या सगळ्यांना प्रश्न पडलाय का भाषा म्हणजे काय? किंवा तुम्हाला तरी आतापर्यंत असा प्रश्न कधी पडला का भाषा म्हणजे काय? मी आत्ता हा प्रश्न उपस्थित केला म्हणून या प्रश्नाकडे तुम्ही आकृष्ट झाला. पण आतापर्यंत कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला का? आतापर्यंत म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून अगदी SY पर्यंत भाषा या ना त्या प्रकारे तुमच्या कानावर येत राहिलेली आहे. शाळेत कॉलेजमध्ये भाषा शिकलेला आहात. विषय कोणताही असू दे, मराठीच नव्हे, कोणताही विषय तुम्हाला भाषेशिवाय शिकताच आलेला नाही. मग तो इंग्रजी विषय असू दे नाहीतर अन्य कुठला असू दे, समाजशास्त्र असू दे, राज्यशास्त्र असू दे, कुठलाही असू दे, भाषा असल्याशिवाय तो विषय तुम्हाला शिकता आलेला नाही. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, गृहशास्त्र, कुठलाही विषय असू दे, माध्यम त्याचं भाषा आहे. भाषेशिवाय समजून देताच येत नाही आणि समजून घेताही येत नाही. असं असताना आपल्याला कधी प्रश्न पडला का भाषा म्हणजे काय? किंवा कोणी आपल्याला प्रश्न विचारला का भाषा म्हणजे काय? तर नाही विचारला. ज्या अर्थी आपल्याला अजून प्रश्न पडला नाही तसाच प्रश्न ते विषय शिकवणाऱ्यांना सुद्धा पडला नाही. म्हणजे भाषा विषय शिकवणारे सोडून म्हणतोय मी इथं. तुमच्या भूगोलाच्या शिक्षकांना कधी प्रश्न पडला नसेल भाषा म्हणजे काय. समाजशास्त्राच्या शिक्षकांना प्रश्न कधी पडला नसेल भाषा म्हणजे काय. गणिताच्या शिक्षकांना, विज्ञानाच्या शिक्षकांना, इतिहासाच्या शिक्षकांना कधीच प्रश्न पडला नसेल भाषा म्हणजे काय. किंवा तुमच्या घरच्या लोकांनाही कधी प्रश्न पडला नसेल की भाषा म्हणजे काय. मग आपण आजच हा प्रश्न उपस्थित का केला भाषा म्हणजे काय हा? तर भाषा म्हणजे काय हे पाहिल्याशिवाय आपल्याला भाषेच्या स्वरूपाचा, भाषेच्या वैशिष्ट्यांचा आणि भाषेच्या कार्याचा नीटसा विचार करता येत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली असते. आपण जन्मल्यानंतर भाषा शिकण्याच्या नैसर्गिक क्षमतेच्या आधारानं आपण आपल्या परिसरातली भाषा शिकलेली असतो. ती नकळत आत्मसात झालेली असते. मानवी संस्कृतीचा इतिहास पाहता भाषा म्हणजे काय, तिचा जन्म कसा झाला, असं भाषेसंबंधी प्रश्न जो आहे तो मानवाला वेळोवेळी पडलेले असतात. कल्पनाशक्ती, तर्क, अनुमान यांच्या आधारानं आणि शेवटी अभ्यास संशोधनानं या प्रश्नाचं उत्तर मानवानं शोधून काढलं. परंतु भाषा कशी निर्माण झाली, तिचा निर्मिती काळ कोणता, तिचा निर्माता कोण, तिचं पहिलं रूप कसं असावं, ह्याचा जो प्रश्न आहे, हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तर मात्र अनुत्तरितच
राहिलेली आहेत. आणि त्यामुळं भाषेच्या अभ्यासकांनी भाषा म्हणजे काय हे आपल्या आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक भाषेच्या अभ्यासकानं केलेल्या भाषेच्या व्याख्येवरून भाषेच्या स्वरूपावर प्रकाश पडतो. इथं आपण काही भाषाभ्यासकांची भाषेसंदर्भातील मतं, त्यांनी केलेल्या भाषेच्या व्याख्या समजावून घेणार आहोत. त्यात पहिले भाषाभ्यासक आहेत ते कृपान कुलकर्णी, दुसरे भाषाभ्यासक आहेत ते नागो कालेलकर, तिसरे भाषाभ्यासक आहेत ते श्रीन गजेंद्र गडकर. ह्या 3 भाषाभ्यासकांच्या व्याख्या आपल्याला बघायच्या आहेत. तर कृपान कुलकर्णी, कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, हे एक महत्वाचे भाषाभ्यासक आहेत. त्यांचं मराठी भाषेच्या उद्गम आणि विकासासंदर्भातचं जे संशोधन आहे, हे संशोधन महत्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या मराठी भाषा उद्गम आणि विकास या पुस्तकामध्ये जी भाषेची व्याख्या केलेली आहे ती म्हणजे भाषा हा शब्द भाष म्हणजे आवाज उत्पन्न करणे. तर भाषा हा शब्द भाष आवाज उत्पन्न करणे या धातूपासून आलेला आहे. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह. म्हणजे व्यवहाराला प्रवृत्त करणारे जे सार्थ आणि अन्वित असे ध्वनी आहेत, त्या ध्वनींचा समूह म्हणजे भाषा. आता ही व्याख्या मी तुम्हाला बऱ्याच वेळा समजून सांगितलेली आहे, अगदी तुम्हाला ती कोळून पाजलेली सुद्धा आहे. त्यामुळं तिचं अधिक स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे असं काही मला वाटत नाही. तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा आणखी सांगतो. सार्थ म्हणजे अर्थासह, अन्वित म्हणजे संबंधांसह, आणि ध्वनींचा समूह म्हणजे आवाजाचा समूह. भाषेत आवाज असतो, पण भाषेतला आवाज कसा असतो तर भाषेतला आवाज हा अर्थपूर्ण असला पाहिजे आणि संबंधदर्शक असला पाहिजे, तरच ती भाषा, अन्यथा भाषा नाही. चष्मा म्हणजे काय हे आपल्याला चष्मा न बघता सुद्धा कळतं, बघितल्यावर सुद्धा कळतं. पण चष्मा आधी आपण बघितलेला असतो, म्हणून चष्मा हा जो ध्वनी समूह आहे, अर्थपूर्ण ध्वनी समूह आहे, हा अर्थपूर्ण ध्वनी समूह आपण ध्यानात ठेवतो. दगड म्हणजे काय तर असा हा दगड आपण बघितलेला असतो, आणि म्हणून दगड हा जो ध्वनी समूह आहे, हा ध्वनी समूह
आपल्या लक्षात राहतो आणि दगड बघितल्यावरती आपण ह्याला दगड आहे असं आपण म्हणतो आणि न बघता दगड म्हटलं की तो ध्वनिसमूह काय आहे हे आपल्या लक्षात येतं. मुंगी, पक्षी, पाऊस, पाणी, झाड, वेल, फळ, फूल, असं काही कुठलेही जे काही शब्द आहेत हे शब्द म्हणजे अर्थपूर्ण आणि संबंधदर्शक असे ध्वनीच आहेत. आता यात व्यवहार सौकर्याचं आणि व्यवहारपूर्तीचं मुख्य साधन म्हणजे भाषा आहे. भाषेत आत्मप्रकटीकरण आहे म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन आहे आणि आत्मनिवेदन सुद्धा आहे, सेल्फ कम्युनिकेशन आहे. या दोन गोष्टी भाषेच्या मुळाशी असतात असं कृपान कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे. दुसरे भाषाभ्यासक ना.गो. कालेलकर यांनी त्यांच्या भाषा आणि संस्कृती या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी भाषा ही एक पद्धती आहे. हे ना.गो. कालेलकर हे मराठी संस्कृती आणि भाषेचे एक ज्येष्ठ अभ्यासक आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी भाषा ही एक पद्धती आहे. विचार करण्यासारखी ही व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं आहे की मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नाही. कार्यकारण संबंध नाही म्हणजे काय? कार्याला कारण ठरणारा संबंध नाही. म्हणजे ह्या दगडाच्या कार्याला कारण ठरणारा संबंध नाही. या दगडाला पूर्वपरंपरागत दगड म्हणत आलो आपण, म्हणूनच त्याला दगड म्हणण्याची पद्धत आहे. त्याला परंपरेनं वेगळंच नाव असतं, गडद असं नाव असतं किंवा डगद असं नाव असतं. तर आपण ह्याला दगड म्हटलं नसतं. आपण मग ह्याला काय म्हटलं असतं? डगद असं म्हटलं असतं. आणि म्हणून ना.गो. कालेलकरांना ध्वनी संकेत मान्य आहे पण कार्यकारण संबंध मान्य नाही. शब्दाच्या आशयाशी कार्यकारण संबंध मान्य नाही. कार्यकारण संबंधाचा काहीही संबंध नसतो असं ते म्हणतात. आणि समाज व्यवहाराला साह्यभूत ठरणारी भाषा ही एक पद्धत आहे. हे अगदी बरोबर आहे. कारण भाषा ही एक पद्धती आहे, विशिष्ट पद्धतीनं ती वापरली जात असते. तिसरे भाषा अभ्यासक जे आहेत ते श्रीन गजेंद्र गडकर यांनी आपल्या भाषा आणि भाषाशास्त्र या ग्रंथामध्ये यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा अशी भाषेची व्याख्या केलेली आहे. म्हणजे
ध्वनी संकेतांवर जी आधारलेली आहे अशी समाज व्यवहाराला साहाय्यभूत ठरलेली भाषा ही एक पद्धत आहे. भाषेच्या या तिन्ही व्याख्या काळजीपूर्वक अभ्यासल्यानंतर भाषेच्या स्वरूपावर प्रकाश पडतो. भाषेमध्ये वापरण्यात येणारे ध्वनी संदेश, त्यांचे स्वरूप यावर हे अभ्यासक भाष्य करतात आणि त्याचबरोबर समाज व्यवहार पार पाडण्यासाठी हे ध्वनी संकेत अर्थ धारण करतात हे त्यांनी या तिन्ही व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित भाग बघूया.